नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेणच्या सभेत आमदार महेंद्र दळवी यांची फटकेबाजी. पेण नगरपालिकेचा प्रचार सीगेला पोहोचलेला असतानाच आज पेणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रभागात जाऊन भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर रोहिदासवाड्यात छोटी खाणी सभा झाली. त्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांचा नाव न घेता खरपूस समाचार घेत शिवसेनेचे 5ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सर्व जागा लढवणार असल्याचे देखील यावेळी जाहीर केले. या छोट्या खाणी सभेला प्रभाग क्रमांक 4चे उमेदवार भूषण कडू, प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार भरत साळवी, प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार विश्वास पाटील, प्रभाग क्रमांक 10च्या उमेदवार ज्योती म्हात्रे हजर होत्या. सगळ्या निवडणुकीमध्ये जात असतो, प्रचार करत असतो, मी लोकांचे चेहरे वाचत असतो. प्रत्येक ठिकाणी बदल पाहिजे असं वातावरण निश्चित आहे. तरुणाई आणि महिला सरकारच्या माध्यमातून खरं तर तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी अनेक उद्योग आपण या ठिकाणी आणतोय. महिलांना सरकारने जेवढं देता येईल तेवढं प्रामाणिकपणे दिलं. मग एसटी पासून सरकारने आता घोषणा ऐकल्या, त्या लाडकी बहीणच्या रूपाने या सगळ्या गोष्टी आपण दिल्या. पण जनमानसामध्ये आम्ही काम करत असताना त्यांच्या सुखसुविधा व्यवस्था या बघणं हे राजकीय नेत्यांचं किंवा निवडून येणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं कामच आहे. पेनचा इतिहास खूप मोठा आहे, ही सांगण्याची वेळ नाही, कारण त्याला एक वेगळ्या स्टेजवर सांगता येईल. पण पत्रकार बंधूंकडे मी बोलत असतो नेहमी, बस काय चाललंय एकंदर सगळ्या गोष्टी. कोणाचा ताळमेळ नाही आहे. म्हणजे विरोधांकडे आपण बघितलं ते कसा ताळमेळ अजिबात नाही आहे. खात्री होती की इथे एकतर्फे बीजेपी सीट लढेल असं एकंदर वातावरण इथे होतं. पण नेहमीप्रमाणे काही धृतराष्ट्र आहेत, आपल्या जन्म आलेले आहेत, ते नेहमी महायुतीमध्ये काहीतरी मिठाचा खा टाकतात आणि मग एका राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांनी सुपारी दिली एकाला की काही झालं तरी महायुती तुटली पाहिजे, या अनुषंगाने तुला काहीतरी करावं लागेल. आणि त्रिवार सत्य आहे की या सगळ्या आता रायगडचं जे वातावरण बिघडलं, कारण कोण कोणाबरोबर चाललंय हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आघाडी युती हा धर्म कोणीच पाळला नाही आहे. आघाडीतले पण काही घटक नेते पक्ष आहेत ते युतीमध्ये आहेत, युतीतले काही तिकडे आहेत. मग आम्ही देखील गेर बदलला, आम्ही पण बोलून त्यांना कुठेतरी चेकमेट द्यायला पाहिजे. मग आम्ही काही काँग्रेस बरोबर गेलो, कारण यांना हरवले पाहिजे निश्चित आहे. आणि मग रोह्यापासून सुरुवात केली. रोह्याला मी अनेक भाष्य केले, जे त्रिवार सत्य आहे. हे परवा आपण बघितलं की पुण्यामध्ये पार्थ पवारचा घोटाळा निघाला. या घोटाळा मागचा सूत्रधार कोण आहे, तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. हे त्रिवार सत्य आहे आणि महाराष्ट्राने स्वीकारलं, तपासून बघितलं, व्हिजिलन्स लागलं. मग महेंद्र दळवी एवढा आरोप करतायत, तो सत्य आहे का? त्रिवार सत्य आहे, काही लपवण्यासारखं नाही आहे. कारण त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघडं करणं हे त्यांची कायमची नीती आहे. आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं. आता ते अंगलट आले म्हणून मी दुसरा आरोप केला की ती सॉरी निघाली ना दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीच्या त्या याच्यामध्ये बसायला चालले. तुम्हाला दिसेल की त्यांचे सुपुत्र येत्या 2 महिन्यामध्ये विधान परिषदेवरती जाताना कुठल्या पक्षाच्या आधारे जातात तेव्हा चित्र स्पष्ट होईल. कारण ह्या माणसाचा पूर्व इतिहास अतिशय वाईट आहे. कधीही त्याने कार्यकर्ता नेता जगवलाच नाही आहे. आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबात मंत्री नाही ते झगडे करणार, पालकमंत्री पाहिजे झगडे करणार. आता ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसवला पाहिजे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोय. बरेचशाच्या रूपाने आपण पालकमंत्री पद मिळालंच पाहिजे होतं, पण हा त्यांचा बाळहट्ट आहे की आपल्या मुलीसाठी ते मिळालं पाहिजे. पण आम्ही ते रोखून धरलं, हा त्यांचा अपमान आहे. आणि मग सॉरी चिडली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काय माहिती आहे याच्यामध्ये कशी घडामोड चुकीची होईल या अनुषंगाने त्यांचा प्रयत्न आहे. त्यातला एक प्रकार हा पेनमधला निश्चित आहे. तर पेनला कोणाची गरज नव्हती, पण त्यांच्या नेत्यांना कशा पद्धतीने गुंगळा केलं, कसं फसवलं, कसे चीट केलंय हे आपण सगळं बघितलं. आणि मग दुसरे महाभाग तयार झाले, त्यांनाही आश्वस्त केलं की तुम्ही माझ्यावर आलात तर उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद बाबतीमध्ये आम्ही विचार करू. या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना मी पण जिल्हा परिषद सदस्य राहिलोय, पक्षपत्र राहिले, मला जिल्हा परिषद प्रशासन चांगलं माहिती आहे. तेव्हा तिथल्या घडामोडीमध्ये मी भाष्य आहे. पण ही निवडणूक नगरपालिकेची त्या सगळ्यांना अक्कल शिकून जाणार आहे. कारण येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पुढची विधानसभा असेल, पेन तालुक्याला माझ्या अधिराज्य करण्याची ताकद आपण नक्की घेऊया. मला माझ्या समाजाचा इतर समाज नक्की पाठिंबा देतील. पेनची वेगळी ताकद आहे. मी जिल्हा प्रमुख काम केलंय. प्रत्येकाचा स्वभाव, विचार, आचार सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. शिवसेना ताकद पण मला सगळी माहिती आहे. पण आपण कधी दुसऱ्या ताकद वापरून बघितलं नाही आहे. पण आता ती वेळ आली आहे.
कारण एक तर वय विचार करताना या सगळ्या गोष्टी मॅटर नक्की करतात. दुसरा कोणी इंटर होऊ नये म्हणून आपला धनुष्यबाण चालला पाहिजे. नक्की लोक स्वीकारतील. या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जे जिल्हा परिषद गण आहेत त्याच्यामध्ये नक्की ताकद आहे. माझी फारची कंपनी प्रेड आहे, इकडे तुझ्यासारखे मी तुम्ही सगळे मातबर आहात, तिथे एंट्री मारणार. पण जिल्हा परिषदेला मी नक्की खेळ करणार, तुम्ही काळजी करू नका. जे खेळ त्यांनी केले त्याला प्रत्युत्तर मग मी नक्की करणार. तुम्ही सज्ज राहा. येणाऱ्या जिल्हा परिषदेला या पेन तालुक्यातल्या सगळ्याशी आपण ताकद आणणार आहोत. आणि म्हणून आपले एक टॉस सोडून बघितला पेनमध्ये की काय बाजी होते का. नक्की 5वी मध्ये चांगलं आहे आणि लोकांचा जन्मत त्यांच्या पाठीशी आहे. मी बारीक विजिलन्स लावून बघितलं एकंदर पत्रकारांना सोडू ना किंवा एकंदर सगळे उमेदवार कसे आहेत तर कुठल्याही उमेदवाराविषयी असं निगेटिव्ह नाही आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि महेंद्र दळवी आणि साळवी किंवा तुडू हे सगळे बरोबर आहेत. त्यांच्या निधीताई पण खूप छान आहे. मी सगळ्यांचा प्रवास बघितला, विश्वासरावांचा प्रश्नच येत नाही. म्हणजे 5चे उमेदवार 100% निकाल देतील. आणि जेव्हा निकाल बाहेर पडल्यानंतर सरासरीमध्ये आपण एक नंबर असू, मग मी पेनला जाहीर सभा घेऊन सांगेन हा पूर्व इतिहास जो आहे आतापर्यंत रायगडच्या राजकारणामध्ये ज्याने ज्यांनी खरी गद्दारी केली त्या गद्दारांना खऱ्या अर्थाने उत्तर देण्यासाठी पेन तालुक्याच्या शहरामध्ये मी जाहीर सभा घेणार. पत्रकारांना भेटेल, वाचच्या भूमिकेत राहावं. ज्यावेळेला मी मूठ खरंच खोलून टाकेन तेव्हा हे सगळे चेहरे हे घरात बसलेले असतील. या तोंड नका लाईन नसतील. हे त्रिवार सत्य आहे. फक्त मी थोडा वेगळा वॉचमध्ये काही गोष्टी मी आवाजात ठेवल्यात. कारण पेनमध्ये 700 देण्याची लायकी नव्हती पण दिली. त्यातल्या 300 कशा बिल झाल्यात, कोणाला काय केलं हे मला माहित आहे. आम्ही दावेदार आहोत किंवा अगदी जादूगार नक्की आहोत, पण आम्ही त्याचं लक्ष दिलं नाही आहे. पण आता याच्या पुढे सक्रिय राजकारणामध्ये पेन नगरपालिकेच्या पासून त्या अगदी जिल्हा परिषद विधानसभा 100% ताकदीला आणण्यासाठी मी माझ्या पक्षाला पक्षाच्या वतीने नक्की बळ देणार. कुठेही चिंता कशी करणार. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.